नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर 2023साठी आपले जे करंट अफेअरचे सिरीज आहेत तर ते आपली सुरू आहे. तर आपल्याला माहिती आहे की टाइम टेबलनुसार 2023ची कंबाईनची जी एक्झाम आहे तर ती एप्रिल एंडिंगला होणार आहे आणि राज्यसेवेची पूर्वपरीक्षा जी आहे ती जूनच्या फर्स्ट वीकमध्ये होणार आहे. ठीक आहे, टाइम टेबलनुसार. तर त्यासाठी आपल्याला कमीत कमी 1-1.5 वर्षाचं करंट अफेअर्स तरी करणं आपल्याला गरजेचं आहे. त्याच्यामुळे 2022मध्ये ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी झालेल्या असतील त्या तुम्हाला प्रश्न उत्तराच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचं माझा प्रयत्न सुरू आहे. तर तुम्ही नक्की सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला आणि तुमचे करंट अफेअरचे जे तुमचं जे प्रिपरेशन असेल त्यामध्ये तुम्हाला नक्कीच हे व्हिडिओ जे असतील ते तुम्हाला सहाय्यभूत ठरतील. त्याच्यामुळे न चुकता शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ सगळे आपले बघत चला. ठीक आहे, तर आता सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न असा आहे, महाविद्यालयामध्ये हिजाब वापरण्यावर बंदी घालण्याबाबतच्या याचिकावर सुनावणी करण्यासाठी कोणत्या उच्च न्यायालयाने 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाची स्थापना केलेली आहे? बघा काय प्रश्न आहे, महाविद्यालयांमध्ये हिजाब वापरण्यावर बंदी घालण्याबाबतच्या याचिकावर सुनावणी करण्यासाठी कोणत्या उच्च न्यायालयाने 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाची स्थापना केली आहे? आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र की उत्तर प्रदेश? तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे कर्नाटक. तर या कर्नाटक राज्यानं जे आहे महाविद्यालयामध्ये हिजाब वापरण्यावर बंदी घालण्याबाबतच्या याचिकावर सुनावणी करण्यासाठी 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाची स्थापना केलेली आहे. कर्नाटक राज्यानं लक्षात ठेवा. त्याचं विश्लेषण बघूया. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी राज्यातील काही प्री युनिव्हर्सिटी कॉलेजांमध्ये हिजाब वापरण्यावर बंदी घालण्याबाबतच्या याचिकांच्या सुनावणीसाठी 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाची स्थापना केली. न्यायालयाच्या एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाने याचिका मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्याचा निर्णय घेतला, कारण या प्रकरणामध्ये मोठ्या घटनात्मक समस्यांचा समावेश आहे आणि संपूर्ण कर्नाटकात 2 दिवसांचा तणाव आणि निदर्शने झाल्यानंतर हा जो निर्णय आहे हा घेण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर प्रश्न लक्षात ठेवा, महाविद्यालयामध्ये हिजाब वापरण्यावर बंदी घालण्याबाबतच्या याचिकावर सुनावणी करण्यासाठी कोणत्या उच्च न्यायालयाने 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाची स्थापना केलेली आहे? तर कर्नाटक. पुढचा प्रश्न बघा, कामेंग सेक्टर जेथे हिमस्खलनात 7 लष्करी जवानांचा मृत्यू झाला हे कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे? ठीक आहे, बघा प्रश्न एकदा, कामेंग सेक्टर जेथे हिमस्खलनात 7 लष्करी जवानांचा मृत्यू झाला हे कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे? सिक्कीम, लडाख, अरुणाचल प्रदेश की हिमाचल प्रदेश? तर कामेंग सेक्टर कुठं आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. कुठल्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये कामेंग सेक्टर आहे? तर ते आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. ठीक आहे, कामेंग सेक्टर अरुणाचल प्रदेश. तर बघा, अरुणाचल प्रदेशातील कामेंग सेक्टरमध्ये उच्च उंचीच्या भागात हिमस्खलनामुळे गस्ती पथकाचा भाग असलेले 7 भारतीय लष्कराचे जवान जखमी झाले आणि 7 ही जवान नंतर मृतावस्थेमध्ये आढळले. हा भाग 14,500 फूट उंचीवरती आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, हा जो कामेंग सेक्टरचा भाग आहे किती उंचीवरती आहे? 14,500 फूट उंचीवरती आहे आणि गेल्या काही दिवसापासून इथं जोरदार बर्फवृष्टी जी आहे ती होत आहे. आणि 2019 मध्ये सियाचिन ग्लेशियरमध्ये हिमस्खलन आणि हिमस्खलनामुळे लष्कराचे एकूण 6 जवान आणि देशाच्या इतर भागामध्ये 11 जवान जे होते या हिमस्खलनामुळे काय झालेले होते? शहीद झालेले होते. ठीक आहे, सियाचिन ग्लेशियरमध्ये हिमस्खलन झालेलं होतं 2019ला आणि आता कामेंग सेक्टरमध्ये सुद्धा हिमस्खलन होऊन तिथे 7 जवान जे आहेत ते मृत्युमुखी पडलेले आहेत. ठीक आहे, तर याचं तुम्हाला माहित असलं पाहिजे की कामेंग सेक्टर हे कुठल्या राज्यामध्ये आहे? तर ते अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, महिला बोर्डरूम अहवालानुसार 2021 मध्ये भारतातील बोर्डाच्या जागावर महिलांचे प्रतिनिधित्व किती टक्के आहे? बघा प्रश्न, महिला बोर्डरूम अहवालानुसार 2021 मध्ये भारतातील बोर्डाच्या जागावर महिलांचे प्रतिनिधित्व किती टक्के आहे? 4.1, 7.1, 17.1 की 27.1? याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे 17.1%. तर महिला बोर्डरूम अहवालानुसार 2021 मध्ये भारतातील बोर्डाच्या जागावर महिलांचं प्रतिनिधित्व किती टक्के आहे? तर 17.1% इतकं प्रतिनिधित्व आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, याचं विश्लेषण बघा. तर डिलॉइट वुमन इन द बोर्डरूम अहवालानुसार भारतात बोर्डांच्या जागावर महिलांचे प्रतिनिधित्व 2014 पासून 9.4% वाढून ते 2021 मध्ये 17.1% पोहोचलेला आहे. मात्र त्यात महिलांचा समावेश फक्त 3.6% आहे, कारण याच्यामध्ये 2018 पासून मंडळाच्या खुर्च्या ह्या 0.9% कमी झालेल्या आहेत. आणि या अहवालामध्ये असं सुद्धा दिसून आलेलं आहे की जागतिक स्तरावर बोर्डाच्या जागांपैकी 19.7% महिला आहेत, ज्यात 2018 पासून 2.8% वाढ झालेली आहे. आणि सध्याच्या गतीने जग फक्त 2045 मध्ये जवळपास समानतेपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा करू शकतं. ठीक आहे, म्हणजे स्त्री पुरुष समानतेपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा जी आहे ते करू शकतं असं म्हटलं आहे 2045 पर्यंत या महिला बोर्ड अहवालानुसार. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा गोष्ट तुम्ही. तर याच्यामध्ये महिला बोर्ड रूम अहवालानुसार 2021 मध्ये भारतातील बोर्डांच्या जागेवर महिलांचं प्रतिनिधित्व किती टक्के आहे? तर 17.1% आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, तर डिलॉइट वुमन्स इन द बोर्डरूम अहवालानुसार भारतात बोर्डाच्या जागावर महिलांचं प्रतिनिधित्व 2014 पासून 9.4% वाढून
ते 2021 मध्ये 17.8% पोहोचलेलं आहे. मात्र त्यात महिलांचा समावेश फक्त 3.6% एवढाच आहे आणि 2018 पासून मंडळाच्या खुर्च्या 0.9% कमी झालेल्या आपल्याला दिसून येतात. आणि अहवालामध्ये असं सुद्धा दिसून आलेलं आहे की जागतिक स्तरावर बोर्डाच्या जागापैकी म्हणजे या महिला बोर्डाच्या जागापैकी 19.7% महिला आहेत, ज्यात 2018 पासून 2.8% वाढ झालेली आहे. सध्याच्या गतीने जग फक्त 2045 मध्ये जवळपास समानतेपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा करू शकतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. कोणत्या देशाच्या मध्यवर्ती बँकेने आर्थिक मानकीकरणासाठी पंचवार्षिक योजना सुरू केलेली आहे? कोणत्या देशाच्या मध्यवर्ती बँकेने आर्थिक मानकीकरणासाठी पंचवार्षिक योजना जी आहे, कुठली योजना? पंचवार्षिक योजना जी आहे ती सुरू केलेली आहे. आर्थिक मानकीकरणासाठी पंचवार्षिक योजना सुरू केलेली आहे. अमेरिका, भारत, चीन आणि जपान. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे चीन. तर चीन देशाच्या मध्यवर्ती बँकेनं आर्थिक मानकीकरणासाठी पंचवार्षिक योजना जी आहे ती सुरू केलेली आहे. कुठल्या देशानं? चीन. लक्षात ठेवा, चीन देशाच्या मध्यवर्ती बँकेनं आर्थिक मानकीकरणासाठी पंचवार्षिक योजना जी आहे ती सुरू केलेली आहे. विश्लेषण बघा. चीनच्या मध्यवर्ती बँकेसह 4 सरकारी संस्थांनी आर्थिक मानकीकरणासाठी पंचवार्षिक योजना प्रकाशित केलेली असून ही योजना 2021 ते 2025 या कालावधीमध्ये लागू केली जाणार आहे. चीन आपली क्रॉस बॉर्डर युआन पेमेंट सिस्टीम मजबूत करणार आहे आणि योजनेचा भाग म्हणून डिजिटल फियाट चलनासाठी पायाभूत सुविधा मानके देखील स्थापित करणार आहे. ठीक आहे, चीन आपली काय करणार आहे? क्रॉस बॉर्डर युआन पेमेंट सिस्टीम जे आहे, क्रॉस बॉर्डर युआन पेमेंट सिस्टीम जे आहे ती चीन मजबूत करणार आहे आणि योजनेचा भाग म्हणून डिजिटल फियाट चलनासाठी पायाभूत सुविधा मानके सुद्धा चीन जो आहे तो स्थापित करणार आहे. आणि चीनच्या मध्यवर्ती बँकेसह 4 सरकारी संस्थांनी आर्थिक मानकीकरणासाठी पंचवार्षिक योजना प्रकाशित केलेली आहे आणि ही योजना 2021 ते 2025 या कालावधीमध्ये लागू केली जाणार, लक्षामध्ये ठेवा. ठीक आहे, तर चीन आर्थिक मानकीकरणासाठी पंचवार्षिक योजना चीन या देशानं सुरू केलेली आहे, चीनच्या मध्यवर्ती बँकेनं. पुढचा प्रश्न बघा. कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाने पेन्शन वितरणाची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल केलेली आहे? कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशानं पेन्शन वितरणाची संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती डिजिटल केलेली आहे? पेन्शन वितरणाची संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती डिजिटल केलेली आहे. नवी दिल्ली, ओडिशा, तेलंगणा की पश्चिम बंगाल? तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे नवी दिल्ली. तर नवी दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाने काय केलेलं आहे? पेन्शन वितरणाची संपूर्ण प्रक्रिया जी आहे ही डिजिटल केलेली आहे. विश्लेषण बघा. दिल्ली सरकारनं पेन्शन वितरणाची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल केलेली आहे, म्हणजे अर्ज भरण्यापासून ते पेन्शन वितरणापर्यंत संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे. तर दिल्ली सरकारच्या समाज कल्याण विभागाने ही प्रक्रिया जी आहे ती यशस्वीपणे राबवलेली आहे. तसेच पेन्शन प्रकरणामध्ये कोणताही अडथळा किंवा विलंब होणार नाही असं सुद्धा या समाज कल्याण विभागाने जी आहे ती प्रक्रिया राबवताना घोषित जे आहे ते किंवा जाहीर जे आहे ते केलेलं आहे. ठीक आहे, तरी दिल्ली सरकारने केलेलं आहे बघा. तर पेन्शन वितरणाची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल करणारा राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कुठला? तर नवी दिल्ली, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. पुढचा प्रश्न बघा. बाल स्वराज्य पोर्टल हे कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? कुठलं? बाल स्वराज पोर्टल जे आहे हे कुठल्या संस्थेशी संबंधित आहे? प्रथम फाउंडेशन, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, ॲम्नेस्टी इंटरनॅशनल, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यापैकी कुठल्या संस्थेशी बाल स्वराज्य पोर्टल जे आहे ते संबंधित आहे? याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग. तर या संस्थेशी संबंधित हे बाल स्वराज पोर्टल आहे, लक्षात ठेवा. बाल स्वराज पोर्टल, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग. विश्लेषण बघायचा. नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स याचा शॉर्ट फॉर्म आहे एनसीपीसीआर. नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्सनं एनजीओ आणि UN एजन्सीसह रस्त्यावरील परिस्थितीमधील मुलांची ओळख, बचाव व पुनर्वसन या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील बैठक आयोजित केलेली होती. नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स NCPCRनं एनजीओ आणि UN एजन्सीसह रस्त्यावरील परिस्थितीमधील मुलांची ओळख, बचाव आणि पुनर्वसन या विषयावर राष्ट्रीय स्तरावरची बैठक आयोजित केलेली होती. NCPCRनं रस्त्यावरील परिस्थितीमधील मुलांची काळजी आणि संरक्षण यासाठी एक मानक कार्यप्रणाली म्हणजे स्टँडर्ड ऑफ प्रोसिजर जे आहे 2.0 हे विकसित केलेले आहे. तसंच बाल स्वराज्य पोर्टल चिल्ड्रन इन स्ट्रीट सिच्युएशन CISS देखील तयार केलेला आहे. ठीक आहे, एक मानक प्रणाली म्हणजे स्टँडर्ड ऑफ प्रोसिजर 2.0 विकसित केलेला आहे. कशासाठी? रस्त्यावरील परिस्थितीमधील मुलांची काळजी आणि संरक्षण यासाठी. हे कोणी विकसित केलेलं आहे? NCPCRनं. NCPCRचा लॉंग फॉर्म काय? नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स. ठीक आहे, तसंच बाल स्वराज्य पोर्टल चिल्ड्रन्स इन स्ट्रीट सिच्युएशन CISS देखील तयार केलेला आहे. यापूर्वी NCPCRनं कोविड-19 मुळे पालक गमावलेल्या मुलांचा मागोवा घेण्यासाठी बाल स्वराज्य किंवा बाल स्वराज्य कोविड केअर पोर्टल सुद्धा विकसित केलेलं आहे. NCPCRनं, नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स ने काय केलेलं आहे? कोविड-19 मुळे पालक गमावलेल्या मुलांचा मागोवा घेण्यासाठी. याचा उद्देश लक्षात ठेवा. बाल स्वराज्य कोविड केअर कशासाठी आहे? तर हे पालक गमावलेल्या मुलांचा मागोवा घेण्यासाठी हा बाल स्वराज कोविड केअर पोर्टल जो आहे हा विकसित केला होता NCPCRनं. तर या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवाव्या लागतील. ठीक आहे, तर बाल स्वराज्य पोर्टल कुठल्या संस्थेशी संबंधित आहे? राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाशी संबंधित आहे.
पुढचा प्रश्न बघा, सार्वभौम सुवर्ण रोखे SGB योजनेचा परिपक्वता कालावधी काय आहे? सार्वभौम सुवर्ण रोखे SGBचा परिपक्वता कालावधी काय आहे? 5 वर्ष, 6 वर्ष, 8 वर्ष की 10 वर्ष? याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे 8 वर्ष. तर सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेचा परिपक्वता कालावधी जो आहे तो 8 वर्षांचा आहे. विश्लेषण बघा, सार्वभौम सुवर्ण रोखे हे भारत सरकारच्या वतीनं RBI द्वारे जारी केलेल्या सोन्याच्या ग्रॅममध्ये मूल्यांकित केलेले सरकारी रोखे आहेत. सार्वभौम सुवर्ण रोख्यांचा परिपक्वता कालावधी हा 8 वर्षांचा असतो. व्याज भरण्याच्या तारखेला असे सुवर्ण रोखे जारी केल्याच्या तारखेपासून 5व्या वर्षापर्यंत मुदतपूर्व पूर्तता करण्याची परवानगी देखील दिलेली असते. तर सार्वभौम सुवर्ण रोखे हे भारत सरकारच्या वतीने RBI द्वारे जारी केलेल्या सोन्याच्या ग्रॅममध्ये मूल्यांकित केलेले सरकारी रोखे आहेत. सार्वभौम सुवर्ण रोख्यांचा परिपक्वता कालावधी 8 वर्षांचा असतो. व्याज भरण्याच्या तारखेला असे सुवर्ण रोखे जारी केल्याच्या तारखेपासून 5व्या वर्षानंतर मुदतपूर्व पूर्तता करण्याची परवानगी असते. तर लक्षात ठेवा, एकूण 8 वर्षांचा कालावधी आहे सार्वभौम सुवर्ण रोख्यांच्या परिपक्वतेचा कालावधी. हे कोण जारी करतं? तर भारत सरकारच्या वतीनं RBI जारी करतं. तर हे काय आहेत एक्झॅक्टली सार्वभौम सुवर्ण रोखे काय आहेत? तर हे सोन्याच्या ग्रॅममध्ये मूल्यांकित केलेले सरकारी रोखे आहेत आणि व्याज भरण्याच्या तारखेला असे सुवर्ण रोखे जारी केल्याच्या तारखेपासून 5व्या वर्षानंतर मुदतपूर्व पूर्तता करण्याची यासाठी परवानगी असते. तर सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेचा परिपक्वता कालावधी किती आहे? 8 वर्षांचा आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, कोणता जागतिक गट ॲक्सेस टू कोविड-19 टूल्स ACT एस्केलेटरशी संबंधित आहे? यापैकी कुठला जागतिक गट जो आहे हा ॲक्सेस टू कोविड-19 टूल्स ACT एस्केलेटरशी संबंधित आहे? ब्रिक्स, G20, G7 की ASEAN? याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे G20. हा जो जागतिक गट आहे हा ॲक्सेस टू कोविड-19 टूल्स एस्केलेटरशी संबंधित आहे. G20 लक्षात ठेवा, ॲक्सेस टू कोविड-19 टूल्स ACT एस्केलेटरशी संबंधित आहे G20 गट. विश्लेषण बघा, ACT एस्केलेटर हा G20 द्वारे सुरू केलेला बहुराष्ट्रीय आणि बहुसंस्थात्मक उपक्रम आहे. ACT एस्केलेटर जो आहे हा G20 द्वारे सुरू केलेला एक बहुराष्ट्रीय आणि बहुसंस्थात्मक काय उपक्रम आहे. त्यामध्ये WHO, CEPI, FIND, गावी, द वॅक्सिन अलायन्स, युनिसेफ, जागतिक बँक आणि सरकार यांचा समावेश आहे. ज्यामुळे संशोधन आणि विकास, उत्पादन आणि कोविड-19 चाचण्या, थेरपी, लसींना समान प्रवेश मिळावा यासाठी आर्थिक पाठबळ मिळावं असा याचा उद्देश आहे. ACT एस्केलेटर फॅसिलिटेट काउन्सिलने ACT एस्केलेटरच्या जागतिक प्रतिसादामध्ये श्रीमंत देशांनी योगदान द्यावे यासाठी वित्त पुरवठ्याचा वाजवी वाटा जो आहे तो मागवलेला आहे. ठीक आहे, तर ACT एस्केलेटर हा G20 द्वारे सुरू केलेला एक बहुराष्ट्रीय आणि बहुसंस्थात्मक उपक्रम आहे. याच्यामध्ये WHO, CEPI, FIND, गावी, द वॅक्सिन अलायन्स, युनिसेफ, जागतिक बँक आणि सरकार यांचा समावेश आहे. ज्याच्यामुळे काय होणार आहे, संशोधन आणि विकास, उत्पादन, कोविड-19 चाचण्या, थेरपी आणि लसींना समान प्रवेश मिळावा यासाठी आर्थिक पाठबळ मिळणार आहे. ACT एस्केलेटर फॅसिलिटेशन काउन्सिलनं ACT एस्केलेटरच्या जागतिक प्रतिसादामध्ये श्रीमंत देशांनी योगदान द्यावं यासाठी वित्त पुरवठ्याचा वाजवी वाटा जो आहे हा मागवलेला आहे. तर लक्षात ठेवा, कोणता जागतिक गट ॲक्सेस टू कोविड-19 टूल्स एस्केलेटर संबंधित आहे? G20. पुढचा प्रश्न बघा, 2022 ऑस्कर पुरस्कारामध्ये नामांकन मिळालेला एकमेव भारतीय माहितीपट कुठला आहे? 2022 ऑस्कर पुरस्कारामध्ये नामांकन मिळालेला एकमेव भारतीय माहितीपट कोणता आहे? इंडिया अनटचड, रायटिंग विथ फायर, पिरियड, एंड ऑफ सेंटेन्स, जय भीम? यापैकी कुठला माहितीपट जो आहे भारतीय माहितीपट याला 2022 ऑस्कर पुरस्कारामध्ये नामांकन जे होतं ते मिळालेलं होतं? याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे रायटिंग विथ फायर. तर 2022 ऑस्कर पुरस्कारामध्ये नामांकन मिळालेला एकमेव भारतीय माहितीपट कुठला? रायटिंग विथ फायर, लक्षात ठेवा. विश्लेषण बघूया, चित्रपट निर्माते रिंटू थॉमस आणि सुष्मित घोष दिग्दर्शित हा माहितीपट आहे. रिंटू थॉमस यांचं नाव लक्षात ठेवा. रिंटू थॉमस आणि सुष्मित घोष दिग्दर्शित हा भारतीय माहितीपट रायटिंग विथ फायरला 94व्या अकादमी पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट माहितीपट वैशिष्ट्य श्रेणीमध्ये नामांकन मिळालेलं आहे. सर्वोत्कृष्ट माहितीपट वैशिष्ट्य श्रेणीमध्ये नामांकन मिळालेलं आहे 94व्या अकादमी पुरस्कारामध्ये. याचे जे चित्रपट निर्माते आहेत रिंटू थॉमस आणि सुष्मित घोष, लक्षात ठेवा. या वर्षीच्या ऑस्कर पुरस्कारामध्ये नामांकन मिळालेला रायटिंग विथ फायर हा एकमेव भारतीय माहितीपट आहे. हे दलित महिलांनी चालवलेले खबर लहरिया नावाच्या ग्रामीण वृत्तपत्रावर आणि अलीकडच्या काही वर्षांमध्ये प्रिंट मधून डिजिटल कडे त्याच्या संक्रमणावर लक्ष केंद्रित करते. ठीक आहे, तर हे रायटिंग विथ फायर काय आहे, तर हे दलित महिलांनी चालवलेले खबर लहरिया नावाच्या ग्रामीण वृत्तपत्रावरती आधारित आहे हा माहितीपट आणि अलीकडच्या काही वर्षांमध्ये प्रिंट मधून डिजिटल कडे संक्रमणावरती हा जो माहितीपट आहे हा लक्ष केंद्रित करतो. तर या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये माहित असणं गरजेचं आहे रायटिंग विथ फायरशी संबंधित. तर याचे निर्माते कोण आहेत? रिंटू थॉमस, सुष्मित घोष. 74व्या अकादमी पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट माहितीपट वैशिष्ट्य श्रेणीमध्ये
ह्या रायटिंग विथ फायरला नामांकन मिळालेलं आहे. यावर्षीच्या ऑस्कर पुरस्कारामध्ये नामांकन मिळालेला हा रायटिंग विथ फायर हा एकमेव भारतीय माहितीपट आहे. हा कशावरती आधारित आहे तर खबर लहरिया दलित महिलांनी चालवलेल्या खबर लहरिया नावाच्या ग्रामीण वृत्तपत्रावरती हा माहितीपट आधारित आहे. तसंच हा माहितीपट अलीकडच्या काही वर्षामध्ये प्रिंटमधून डिजिटलकडे जे संक्रमण झालेलं आहे त्याच्यावरती हा माहितीपट आपलं लक्ष केंद्रित करतो. तर या गोष्ट तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवावं लागेल. तर 2022च्या ऑस्कर पुरस्कारामध्ये नामांकन मिळालेला एकमेव भारतीय माहितीपट कुठला? रायटिंग विथ फायर. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. कोणत्या जागतिक गटाने अब्जावधी डॉलरची चिप उत्पादन योजना जाहीर केली? कुठल्या जागतिक गटानं अब्जावधी डॉलरची चिप उत्पादन योजना, कुठली योजना? चिप उत्पादन योजना जी आहे ती जाहीर केलेली आहे. ब्रिक्स, युरोपियन युनियन, G20 की G7? तर असं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे युरोपियन युनियन. तर युरोपियन युनियन या जागतिक गटानं अब्जावधी डॉलरची चिप उत्पादन योजना जी आहे हे जाहीर केलेली आहे. कुणी? युरोपियन युनियननं या जागतिक गटानं, युरोपियन युनियन जागतिक गटानं अब्जावधी डॉलरची चिप उत्पादन योजना जाहीर केलेली आहे. विश्लेषण बघा. युरोपियन कमिशनने ईयूची कार्यकारी शाखेने, ठीक आहे, या युरोपियन कमिशनने आणि त्याची जी कार्यकारी शाखा आहे हिनं युरोपियन चिप्स कायदा जाहीर केला, ज्यामुळं 2030 पर्यंत 15 अब्ज युरो, म्हणजे आता अब्ज युरोमध्ये आहे तर हे 17.11 बिलियन डॉलर्स इतकं होतं, अतिरिक्त सार्वजनिक आणि खासगी गुंतवणूक याच्यामुळे सक्षम होणार आहे. तर या कायद्यामुळे काय होणार आहे? 2030 पर्यंत 15 अब्ज युरो ची अतिरिक्त सार्वजनिक आणि खासगी गुंतवणूक काय होणार आहे? सक्षम होणार आहे. म्हणजे 17.11 बिलियन US डॉलर्स. याच्यामुळे युरोपियन कमिशननं चिप उत्पादनासाठी 30 अब्ज युरो सार्वजनिक गुंतवणुकीचं आधीच वाटप केलेलं आहे. याचा उद्देश काय आहे? पुरवठा साखळीतील व्यत्यय टाळण्यासाठी आणि परदेशी कंपन्यांवर कमी अवलंबून राहणे, म्हणजे चिपच्या संदर्भामध्ये पुरवठा साखळीतील व्यत्यय टाळण्यासाठी आणि परदेशी कंपन्यांवरती कमी अवलंबून राहणे हा याचा उद्देश आहे. तर युरोपियन कमिशननं जे आहे, म्हणजे युरोपियन कमिशन जागतिक गटानं हे अब्जावधी डॉलरची चिप उत्पादन योजना जी आहे ती जाहीर केलेली आहे. आणि जवळपास याच्या आधी युरोपियन कमिशननं चिप उत्पादनासाठी 30 अब्ज युरो सार्वजनिक गुंतवणुकीचं आधीच वाटप केलेलं आहे. मात्र अजून 2030 पर्यंत 15 अब्ज US डॉलरचं अतिरिक्त सार्वजनिक आणि खासगी गुंतवणूक सुद्धा ते करणार आहेत ह्याच्यामध्ये. तर ही हा जो कायदा कुणी जारी केला तर युरोपियन युनियनच्या कार्यकारी शाखेनं हा जारी केला. याचा उद्देश काय एक्झॅक्टली या युरोपियन चिप्स कायद्याचा? तर पुरवठा साखळीतील व्यत्यय टाळणे आणि परदेशी कंपन्यांवरती कमी अवलंबून राहणे हा याचा काय उद्देश आहे. तर या गोष्टी तुम्हाला लक्षामध्ये ठेवाव्या लागतील. ठीक आहे. तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स आहेत आणि त्याचं विश्लेषण आहे. तर सर्वांनी न चुकता झालेले सगळे बघून घ्या तुम्ही एकदा व्हिडिओज, त्याच्या नोट्स बनवा तुमच्या भाषेमध्ये व्यवस्थित प्रॉपर पद्धतीने. म्हणजे आत्तापासून करंट अफेअर्सची तयारी केली. करंट अफेअर्स हा फार क्रुशियल रोल जो आहे, इम्पॉर्टंट रोल जो आहे हा तुमची पूर्वपरीक्षेमध्ये प्ले करत असतो. त्याच्यामुळे करंट अफेअर्सवरती आत्तापासूनच फोकस ठेवा. एक एक मार्क आपल्याला महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर त्याच्यामुळे नक्की सर्वांनी आपले व्हिडिओ बघत चला. आय होप सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. लाईक करा, तुमच्या लाईकमुळेच मोटिवेशन मिळतं. आणि नक्कीच व्हिडिओ शेअर करत चला. सो थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.